नमस्कार. गुड इव्हनिंग. कोल्हापुरात पाऊस चालू आहे. 2-3 दिवस झालं भरपूर पाऊस चालू आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे. त्यामुळं सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. तर आपण आज एक छोटा कन्सेप्ट फक्त क्लिअर करणार आहे. जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. फक्त ग्रामीण भागातील लोकांना समजलं पाहिजे. रुपया घसरतो म्हणजे नेमकं काय होतं? आपण चर्चा करतो चौकात, कट्ट्यावर बसून चर्चा करतो की रुपया घसरला, रुपया घसरला. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असतं, रुपया घसरला. पण रुपया घसरला म्हणजे काय? नेमकं काय? रुपया घसरला म्हणजे काय? तो कन्सेप्ट एकदम साध्या, सरळ, सोप्या भाषेत मी सांगणार आहे, जेणेकरून सगळ्यांना तो समजेल. तर बघा, अमेरिकेचं चलन काय आहे? डॉलर. भारताचं चलन काय आहे? रुपया. तर अमेरिकेचा $1 पहिला एक म्हणजे रुपया घसरण्यापूर्वीचा मी रेट सांगतो आणि ही सगळी आकडेवारी तुम्हाला समजण्यासाठी मी राऊंड फिगरमध्ये घेतलेली आहे. एका डॉलरला आपण $100 देत असू, तर एका डॉलरचा $100 हा विनिमय दर झाला. म्हणजे आपण अमेरिकेला $100 देणार, अमेरिका आपल्याला $1 देणार. ही नॉर्मल स्टेज झाली. ओके. आता नॉर्मल स्टेजला आता एका डॉलरला आपण $100 देत होतो. मग एका डॉलरला जर आपण $120 द्यायला लागलो तर आपले काय होणार आहे? रुपया घसरला म्हणायचं. एका डॉलरला आपण $130 द्यायला लागलो, रुपया अजून घसरला. एका डॉलरला आपण $150 द्यायला लागलो, $200 द्यायला लागलो तर रुपया घसरला. पण एका डॉलरला आपण $100 ऐवजी $80 द्यायला लागलो तर रुपयाची ताकद वाढली. 70 द्यायला लागलो, अजून ताकद वाढली. पण $100च्या पहिला नॉर्मल स्टेज किती होता? 100. पण 100च्या वर अजून वाढत गेली संख्या, तर काय झालं? रुपयाची ताकद कमी झाली. म्हणजे आपण $1 घेऊन $100 द्यायचो, आता $1 घेऊन आपण $200 द्यायला लागलो. म्हणजे आपला पैसा कमी व्हायला लागला. लक्षात ठेवा, म्हणजे आपली ताकद कमी आहे. त्यांच्या डॉलरची ताकद जास्त आहे. ती पहिल्या डॉलरला किंमत $100 होती, आता डॉलरला किंमत $200 आली. आता बघा कसं एक उदाहरण सांगतो. आता आपला भारताचा एक प्रोडक्ट कुठला? नोकिया फोन. नोकिया फोनची किंमत किती आहे? $10,000 नॉर्मल स्टेजला. $10,000. हा चार्ट बघा, या चार्टवरून तुम्हाला सगळं समजेल. $10,000 ही नोकिया फोनची किंमत आहे. तर अमेरिका आपल्याला काय करेल? $100ला $1 आहे. $100 म्हणजे $1. तर अमेरिका काय करेल? $100 देईल, एक नोकिया फोन घेईल. आता आपल्या रुपया घसरला आणि $1 जर $200 रेट ठरला विनिमय दर, तर अमेरिका काय करणार? $100 ऐवजी $50 देणार आणि नोकिया फोन घेणार 10,000चा. तर ह्याचा अर्थ काय झाला? अमेरिकेला पहिलं $100 देऊन नोकिया फोन घ्यावा लागत होता, आता $50 यायला लागला. म्हणजे काय होईल? अमेरिका आयात जास्त करेल. ह्याचा अर्थ काय आहे? आपल्या भारताची निर्यात जास्त वाढणार आहे, निर्यात वाढणार आहे आणि आपल्या रुपयाची किंमत कमी होणार आहे. कारण एका डॉलरला आपण $100 देत होतो, त्याऐवजी आपल्याला एका डॉलरला किती द्यावं लागणार आहे? $200. त्यामुळे काय होतं? आपल्या रुपयाची किंमत व्हॅल्यू कमी झाली. आता मी काय सांगितलं? ज्यावेळेस रुपया घसरतो त्यावेळेस आपली निर्यात वाढती आणि आयात कशी कमी होती ते सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. आता किंमत वाढ जी झालेली आहे ती भारतात झालेली आहे, अमेरिकेत झालेली नाही. आता अमेरिकेचा फोन कोणता? आयफोन आहे, ॲपल आहे समजा. अमेरिकेचा ॲपल फोन आहे, त्याची किंमत किती आहे? $100 आहे तिथं. कारण आपल्याला तिथला फोन घ्यायचा म्हटल्यावर त्यांच्या पद्धतीने चालायला लागणार. $100 डॉलरला एक ॲपल फोन आहे. तर आपल्या ज्यावेळेस चलनवाढ, आपल्या रुपया घसरला नव्हता त्यावेळेस $1 म्हणजे किती होता? $100. तर आपल्याला $100ला जर तिथं ॲपल फोन असेल तर आपल्याला किती द्यावं लागणार? तर $10,000 द्यावं लागणार. $10,000 आपण तिथल्या सरकारला द्यायचं, ते सरकार आपल्याला $100 देणार, ते $100चा आपण आयफोन विकत घ्यायचा. ओके. आता आपला रुपया घसरल्यावर काय होणार आहे? $1ची किंमत किती झाली? $200 झाली. तर तिथं किंमत वाढ झाली का? नाही. तिथल्या आयफोनची किंमत किती आहे? $100च आहे. तर आपल्याला $100 घ्यायचा असेल तर आता आपल्याला किती रुपये मोजायला लागणार आहे? तर $20,000 द्यावं लागणार आहे. तर पहिले 10,000 द्यावं लागत होतं. एका डॉलरला $100 किंमत होती, त्यावेळेस $10,000 देऊन $10,000ला $100 येत होतं. पण आता एका डॉलरची किंमत $200 झाल्यामुळं आपल्याला काय करायला लागणार आहे? $100ला $20,000 द्यावं लागणार आहे. $20,000 देऊन त्यांच्याकडून $100 घ्यायचा आणि तिथला ॲपल फोन विकत घ्यायचा. तर आपल्याला 10,000चा फोन कितीला झाला? 20,000ला. त्यामुळं आपण आपण 10,000चा फोन $20,000ला घेणार आहे का? बरं, घेतला तर त्याचं प्रमाण काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे आपण आयात काय करणार आहे?
कमी करणार आहे, आयात कमी करणार आहे आणि निर्यात काय करणार आहे, वाढवणार आहे. तर रुपया घसरतो म्हणजे लक्षात आला कन्सेप्ट ह्या उदाहरणावरून. रुपया घसरतो म्हणजे काय होतं, एका डॉलरला आपण पूर्वी 100 रुपये देत होतो, त्याऐवजी आता एका डॉलरला आपण 100च्या वर द्यायला लागलो, 120 द्यायला लागलो, 130 द्यायला लागलो, 140 200पर्यंत गेलो. तर जेवढं जास्त एका डॉलरला आपण एका डॉलर घेण्यासाठी जेवढी जास्त रक्कम आपण अमेरिका सरकारला देईल तेवढं काय होणार आहे, आपल्या रुपयाची व्हॅल्यू घसरणार आहे. आणि जेवढं आपण कमी देऊ तेवढी आपल्या रुपयाची ताकद वाढणार आहे. हा साधा सरळ कन्सेप्ट आहे. हा आपण ह्या उदाहरणाच्या द्वारे समजून घ्या. थँक्यू.